नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहताय लोकराजा बातमी संचित. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुण्यातलं असं एक मंदिर ज्याचं तळघर हे फक्त गुरुपौर्णिमाच उघडलं जातं. तर ते आहे सोमवार पेठ येथील असलेले त्रिशुंड गणपती मंदिर. तर आज बघतोय आपण की लोकांची गर्दी इथे झालेली आहे. तर हे नेमकं रहस्य काय आहे, गुरुपौर्णिमेलाच का उघडतं आणि तळघरामध्ये काय गोड आहे, या सगळ्यांची माहिती आपण आज जाणून घेऊया. नमस्कार. हे जे त्रिशुंड मयूरेश्वर गणपतीचं मंदिर आहे, इथं हे तळघर आहे आणि ह्या तळघरात ज्यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यांनी त्या गणपतीच्या मूर्तीच्या खाली या तळघरात बरोबर खाली समाधी घेतलेली आहे. महाराष्ट्रात गुरुपौर्णिमेला फार महत्त्व आहे. प्रत्येकजण आपले आई वडील, कोणी साईबाबा, कोणी शंकर महाराज, स्वामी गुरुदेव दत्त यांचं गुरुपौर्णिमेला ते आवर्जून जाऊन तिथं दर्शन घेतात. तसं ही जी समाधी आहे, ही समाधी वर्षानुवर्ष फक्त वर्षातून एकदाच उघडली जाते दर्शनासाठी. तर या समाधीची रचना अशी आहे, की त्या ज्यांनी दलपतगिरी गोसावी होते त्यांनी जी समाधी घेतलेली आहे, त्या समाधीनी त्यांनी अशी ठिकाणी समाधी घेतलेली आहे की गणपतीची रोज पूजा झाल्यानंतर, गणपतीला रोज अभिषेक झाल्यानंतर ते पाणी समाधीवर पडेल अशी रचना वर केलेली आहे. त्यामुळे रोज समाधीवर गणपतीची पूजा झाल्यानंतर अभिषेकाचं पाणी पडेल अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. रोज समाधीची पूजा केली जाते, परंतु इकडून येऊन नाही केली जात. तो वरती एक 2x2ची जागा आहे, तिथून पुजारी खाली येतो आणि तिथूनच वरती जातो पूजा करून. अशी रचना आहे याची. किती भाविक येतात आज गुरुपौर्णिमेला, किती भाविक असतात आणि गुरुपौर्णिमेला साधारण आज 60,000 ते 70,000 भाविक येतील. सकाळी 4 वाजल्यापासून लाईन चालू आहे. रात्री कितीपर्यंत चालू असते? ही रात्री साधारण 2-2:30 पर्यंत ठेवतात, मग बंद करतात, कारण ते थांबतच नाही लाईन. गणपति बप्पा गणपति बप्पा मोरया। हम लोग नासिक से आए हैं गणपति जी का दर्शन करने। नहीं, फर्स्ट टाइम है हम लोग का। कैसा लगा आपको? बहुत अच्छा है, मतलब ये एक चमत्कारी है ऐसे बोल सकते हैं हम लोग, क्योंकि फर्स्ट टाइम हम लोग का है। और सुबह हम लोग सुबह 7 बजे से आए हैं। 7 बजे से लाइन पे खड़े थे। लाइन पे खड़े हैं। नासिक से। नाशिक. हाँ जी, और भगवान का दर्शन भी करने जा रहे हैं और बहुत अच्छा लगा यहाँ तक आके, और आप सब भी आइए। धन्यवाद।